नमस्कार मित्रहो, मालवणी एक्सप्रेस रोज नवनवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येते. आज तुमच्यासाठी आणली आहे केळीचे पान. श्रावणात उपवासाच्या दिवशी उपवास सोडताना जेवण केळीच्या पानावर होत असे. आजही श्रावणातील सोमवारी काही घरात केळीच्या पानावर जेवण होतं. हिरव्यागार केळीच्या पानावर गरम पिवळ्या धम्मक वरण भाताची मूद, कैरीच्या लोणच्याचा लाल तवंग, पुरी भाजी अशा अनेक पदार्थांनी श्रावणातलं ताट पाहेरील हिरवळीप्रमाणेच पोटाला आणि जिभेला देखील तृप्त करते. पूर्वीपासून केळीच्या पानावर जेवण वाढले जाते. देवाला नैवेद्य हा केळीच्या पानातच दाखवतात. असा एक निष्कर्ष आहे, केळीच्या पानात एक चिकट द्रव असतो. त्यापासून भरपूर अँटीऑक्सिडंट शरीराला मिळतात. जेव्हा गरम गरम भात केळीच्या पानांवर वाढला जातो त्यावेळी हे घटक त्या अन्नात मिसळत असतात. हा जो द्रव पदार्थ आहे तो कॅन्सरच्या पेशींना रोखण्यास मदत करतो, असा एक निष्कर्ष वैज्ञानिकांनी नुकताच मांडला आहे. आपल्याला माहीत असेल, केळीचा जो डिंक असतो तो खूप लाभदायक आहे. अगदी अंगावर पुरळ फुटली असेल तरी त्याचा वापर होतो. आपले पूर्वज वडे करण्यासाठी सुद्धा केळीच्या पानांचा वापर करायचे. आता मशीन आली. पान या वाद्यांची चव बघा, एक वेगळा दर्प आपल्याला दिसतो, वेगळा वास येतो आणि तोच तर आरोग्यदायी आहे. पूर्वी काही अन्नपदार्थ जर शिजवायचे असतील तर केळीची पाने भांड्याचा तळाशी घालायचे. काय याचा अर्थ असेल? सुवास तर येतोच, पान पदार्थ भांड्याला चिकटत नाहीत, करपण्याचा धोका कमी. अळूवडे केळीच्या पानात घालून तळतात. का? अळूवडे केळीच्या पानांशिवाय होऊ शकत नाहीत. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पॉलिफेनॉल हा महत्त्वाचा घटक आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करतो आणि तो केळीमध्ये असतो. एवढेच काय तर सुकलेल्या केळीच्या पानांचा चुरा जर चहात टाकून घेतला तर फुफ्फुसाचे आजारसुद्धा बरे होतात. हिंदू धर्मग्रंथांमध्ये केळीच्या पानाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. भगवान विष्णूला ते अधिक प्रिय आहे. अगदी माणूस मृत झाला तरी केळीचे पान वापरले जाते. अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत आपल्याला शीतल आनंद देणारे केळीचे पान यापुढे आपण नक्की वापराल अशी आशा आहे.